गणपती बाप्पा मोरया! पुण्यातल्या गणपती दर्शनाला जाऊयात. आज पहिला स्टॉप आम्ही अख्खील मंडई इथे घेतला होता. त्यांनी साकारलं होतं कृष्णकुंज. नुसतं डोळे भरून पाहिलं तरी मन शांत झालं. रस्त्यावरचा फूड मोह आम्हाला कधीच आवरत नाही. आम्ही कच्ची दाबेलीवर गरम-गरम ताव मारला. त्यानंतर आम्ही दुसरीकडे हुतात्मा बाबू गेनू मंडळाकडे आलो. इथे म्हैसूर पॅलेसची प्रतिकृती उभारली आहे. खरी मजा तर इथे आहे, समोरच्या कुंडात नाणं टाकलं तर तुमची इच्छा पूर्ण होते म्हणे. आता मला सांगा, सगळ्यांनी जर इथे नाणं टाकून इच्छा मागितली, महागाई कमी होईल काय? आमचं दर्शन होताच आम्ही खाली उतरलो. फुलांचा सुगंध आला. मन आपोआप त्या सुगंधाकडे खेचलं गेलं. त्यानंतर आम्ही तुळशीबागेला आलो होतो. तुळशीबागेच्या बाप्पाला त्यांनी वृंदावन साकारलं होतं. त्यानंतर आम्ही पुण्याच्या मानाच्या गणपतीच्या दर्शनाला गेलो, ते म्हणजे गुरुजी तालीम मंडळ. त्याच्यानंतर सेकंड होतं तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक मंडळ. आता वेळ आली होती पुण्याच्या किंगला भेटण्याची. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा. त्यांनी पद्मनाभ स्वामी टेम्पलचा देखावा साकारला होता. खूप गर्दी होती, पण बाप्पाचं दर्शन झाल्यावर असं वाटलं होतं, येस बॉस, आपलं काम झालं. आणि सगळ्यात जास्त वेळ थांबलो ते म्हणजे शनिपार मंडळ ट्रस्ट जलमय द्वारका देखाव्यासाठी. आत गेल्यावर वाटलं जणू आपण खऱ्याच द्वारकेत आलोय की काय. इतका वेळ थांबलो, पण हे डेकोरेशन पाहून ना डोळ्याचं पारणं फिटलं. नंतर आम्ही निंबाळकर तालीमचा मंडळाचा देखावा पाहिला आणि पुन्हा आलो आणि ढोलपथक पाहिलं नाही. असं होईल का? ढोलाचा आवाज ऐकून अंगात जोश भरला. त्यानंतर शॉपिंग वगैरे झाली होती. शेवटी आम्ही पोटोबा केला पावभाजी आणि व्हेज पुलाव खाऊन. तसंच परतीचा प्रवास सुरू झाला. मेट्रो स्टेशनवर आलो. मेट्रोमध्ये चढल्यानंतर फील झालं, ही ट्रेन आहे की मेट्रो? इतकी खतरनाक गर्दी होती. हे बघा आज.